नमस्कार, आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन। माझ्या प्रभागातील सुशील शंकर वाघे वय वर्ष 7 हा एका संत गाडगेबाबा प्राथमिक विद्यालयामध्ये शिकत होता। 30 जानेवारी 2026 रोजी दुपारी पीटीचा तास असताना सुशील शंकर वाघे यांच्यावर कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला केला। त्यांना वाचवायला गेलेले निलेश अशोक बांगरे हे दोघं जखमी झाले। या दोघांना तात्पुरती गोविली हॉस्पिटलमध्ये त्यांना ट्रीटमेंट देण्यात आली। त्यानंतर त्यांना सेंट्रल हॉस्पिटलला पाठवण्यात आलं। तिथून त्यांना टाके बसणार नाही म्हणून त्यांना पुढे कालवे हॉस्पिटलला पाठवण्यात आलं। पुन्हा उपचारासाठी गोविली हॉस्पिटलला त्यांना पाठवण्यात आलं। त्यांचे उपचार करता करता पूर्ण 1 महिना गेला। 24/2/2026 रोजी त्यांना ताप आला, डोकं दुखायला लागलं आणि या बालकाचा मृत्यू झाला। या निष्पाप बालकाचा या ठिकाणी मृत्यू झाला। याचं कारण असं आहे की या ठिकाणी चिकन शॉप भरपूर आहेत आणि त्यांची जे विष्टांक निघतात। आमचा परिसर एनआरसी आणि मोहिली जलशुद्धीकरण हा मोकळा परिसर आहे। या ठिकाणी हे लोक टाकत असतात आणि काळ्या पिशवीमध्ये हे विष्टांक असतो, कुत्रे ते खेचत असतात। त्यांना हा कच्चा मांस खाण्याची सवय लागलेली आहे। आमचा एक संशय आहे की आमचा परिसर जंगल भागाचा असल्यामुळे मोहिली परिसर आणि आपला जो महापालिकेचा जो प्रकल्प आहे हा पूर्ण जंगल भाग आहे। त्या ठिकाणी हे भटके कुत्रे सोडले जातात का असा आमचा संशय आहे। कारण की त्या ठिकाणी भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। एक महिलेला पण कुत्रा चावला आणि त्या मुलाची परिस्थिती एकदम गंभीर आहे। मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलो, त्या परिवाराला भेटलो। तुम्हाला पण एकदा कल्पना दिली होती मी, त्या परिवाराला भेटलो। त्यांचा परिवाराची हालाकी परिस्थिती आहे। रोज काम केलं तर त्यांना पैसे भेटणार अशी हालाकी परिस्थिती आहे आणि अशा कुटुंबाला आपल्याकडून मदत मिळली पाहिजे। आणि